हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण 13 भाग ऐकले. आज आपण पुढचा भाग ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या. भाग्य दिले तू मला भाग 14. भूतकाळ. आज एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. मोठमोठी बिझनेसमन या पार्टीसाठी उपस्थित होते. कारण ही तसंच होतं. तब्बल 3ऱ्याही वर्षी बेस्ट यंगेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड त्याला मिळाला होता. खूप कमी वेळात त्याने आपल्या वडिलांचा बिझनेस उंचीवर नेऊन ठेवला होता. जो तो त्याच्या हुशारीचं कौतुक करत होता तोच यंगेस्ट बिझनेस टायकून दी शौर्य सूर्यवंशी. त्याच्या पप्पांनी खास त्याच्या यशासाठी ही पार्टी आयोजित केली होती. ते आज खूप जास्त खुश होते कारण त्यांच्या मुलाने त्यांची मान गर्वाने उंचावली होती. पार्टी अगदी रंगात आली होती, जे ते आता त्याचीच वाट पाहत होते. आणि त्याच वेळी हॉटेलच्या गेटवर गोंधळ आणि गडबड सुरू झाली. मीडियावाले कॅमेरा घेऊन सज्ज झाले होते. त्याची ब्लॅक मर्सडीज हॉटेलच्या गेटमधून एंटर झाली होती. त्याच्या मागे पुढेही गाड्यांचा ताफा होता. बॉडीगार्डने लगेच गाडीला कव्हर केलं. त्याचा असिस्टंट लगेच पुढे झाला आणि त्याने गाडीचा दरवाजा उघडला. तो अगदी स्टाईलमध्ये गाडीच्या बाहेर पडला आणि त्याने पहिलं पाऊल टाकलं आणि एकामागे एक फ्लॅशलाईट त्याच्यावर पडू लागले. मीडियावाले त्याची एक झलक कव्हर करण्यासाठी आणि एका बाईटसाठी गोंधळ करू लागले. ब्लॅक फॉर्मल 3 पीस सूट, काळेभोर दाट केस जेलने व्यवस्थित सेट केलेले होते. ट्रिम बियर्ड, डोळ्यांवरचा तो गॉगल, हातात ब्रँडेड वॉच आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होतं, जे पाहणाऱ्याला अगदी मंत्रमुग्ध करून टाकत होतं. त्याने मीडियासमोर पोज दिली तसे ते एका मागोमाग एक त्याचे फोटो क्लिक करू लागले. नंतर त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही दिली आणि तो आत हॉटेलमध्ये निघून गेला. आता पुढचे 2 दिवस तरी टीव्हीवर फक्त त्याची आणि त्याचीच न्यूज झळकणार होती. त्यामुळे मीडियावाले देखील खुश झाले होते. तो आत आला तसे सगळेच शेक हँड करत त्याचं अभिनंदन करू लागले. तोही हसून सगळ्यांच्या शुभेच्छा घेत होता. त्याचे पप्पा आपल्या मुलाचं होणारं कौतुक मन भरून पाहत होते. पार्टीला आता तो आल्यामुळे चांगलाच रंग चढला होता. सगळे ड्रिंकवर ड्रिंक रिचवत होते. तो गेस्ट सोबत बोलण्यात बिझी होता. तेवढ्यात त्याच्या कानावर एक नाजूक आवाज आला. हे शौर्य. त्याने मागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अगदी तोटका ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर वन पीस घातलेली एक सुंदर तरुणी त्याच्यासमोर हसत उभी होती. कॉंग्रॅच्युलेशन्स बेबी. तिने त्याला पुढे होऊन मिठी मारली आणि बाजूला होत अलगद त्याच्या गालावर किस केलं. थँक्यू. तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला. खूप हॉट दिसतो आहेस आज, एकदम हँडसम. ती हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली आणि बाजूला होत तिने हलकेच त्याला डोळा मारला. पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता. अंकल नाही आले का? तो विषय बदलत म्हणाला. आलेत, तुझ्या पप्पांशी बोलत आहेत, ते बघ तिकडे. तिने त्या दोघांकडे इशारा करत सांगितलं. तसं त्याने त्या दिशेला पाहिलं. ओके, तो फक्त एवढंच म्हणाला. हे नट्स, लुकिंग गॉर्जियस. मागून आवाज आला आणि निखिलने येऊन तिला मिठी मारली. थँक्यू निक, तू पण हँडसम दिसतोयस खूप. नताशा सुद्धा हसून त्याला म्हणाली. निखिल तिथे आल्यामुळे शौर्यच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. यू कॅरी ऑन, मी आलोच, शौर्य म्हणाला आणि लगेच तिथून बाजूला झाला. नताशाचा चेहरा मात्र लगेच पडला. किती दिवस अशी त्याच्या मागे पुढे फिरणार आहेस? सांगून टाक ना दादाला, तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर ते. निखिल नताशाला लांब उभ्या शौर्यकडे असं एकटक पाहताना पाहून म्हणाला. हो, आज पार्टी नंतर सांगणार आहे मी त्याला सगळं काही. नताशा सुद्धा हसून म्हणाली. वाव, मस्तच. मग मिसेस नताशा शौर्य सूर्यवंशी फायनल का? निखिल मिश्किल हसत म्हणाला. तशी नताशा देखील हसली. हो मग, ती तर मीच होणार,
कारण मिसेस शौर्य सूर्यवंशी होण्याच्या लायक फक्त मीच आहे. नताशा त्याला डोळा मारत आणि एकदम तोऱ्यात म्हणाली. तशा निखिलच्या भुवया उंचावल्या. तो इसी बात पे हो जाए. निखिल तिला ड्रिंक दाखवत म्हणाला. नेकी और पूछ पूछ. नताशा हसून म्हणाली आणि दोघांनीही एक एक ड्रिंकचा ग्लास उचलत चिअर्स केलं. इकडे तो कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होता. आता आलेले लोक जेवणाकडे वळले होते. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने मागे वळून पाहिलं आणि काही कळायच्या आत समोरच्या व्यक्तीने त्याच्या सनकन कानाखाली वाजवली. तो तर पूर्ण शॉकमध्येच गेला होता आणि गोंधळून समोर पाहत होता. तो आवाज ऐकून सगळ्यांनी चमकून त्या दिशेला पाहिलं. तो अविश्वासाने अजूनही समोरच पाहत होता. समोर एक मुलगी तोंडाला स्कार्फ बांधून आणि रागात त्याच्याकडे पाहत होती. आता तर त्याच्या सुद्धा डोळ्यात रक्त उतरलं होतं. रागात त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. तो त्याच रागात तिच्या अंगावर धावून जाणार त्याच वेळी कॅमेऱ्याचे फ्लॅश त्याच्यावर पडू लागले. मीडियावाले तिथे हजर झाले होते. बॉस प्लीज चला लवकर इथून. रॉकी पटकन पुढे आला आणि त्याने बॉडीगार्डच्या मदतीने त्याला तिथून कसंबसं बाहेर काढलं. कारण हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असतं तर पूर्ण जगभर व्हायला वेळ लागला नसता. बॉडीगार्डने पूर्ण मीडियाचे कॅमेरे जप्त केले होते. कारण ही बातमी कुठल्याही परिस्थितीत टेलिकास्ट झाली नाही पाहिजे हे ऑर्डर्स प्रताप सूर्यवंशी यांच्याकडून आले होते. नताशा तर समोर घडलेलं पाहून शॉकमध्ये गेली होती. तिला तर काहीच समजत नव्हतं नक्की काय घडत आहे. ती तशीच लगेच शौर्य मागे पळाली होती. पण इकडे निखिलच्या चेहऱ्यावर मात्र एक आसुरी आनंद दिसत होता. कोणीतरी नकळत का होईना त्याच्या मनातली इच्छा पूर्ण केली होती. तो जे आत्तापर्यंत करू शकला नव्हता ते एका मुलीने सहज करून दाखवलं होतं. पण या सगळ्या गोंधळात कुणाच्या लक्षातही आले नाही ती मुलगी मात्र तिथून अचानक गायब झाली होती. ती कुठून आली होती आणि कोण होती, कशी दिसत होती हे कोणालाच माहीत नव्हतं. शौर्यने डोळे उघडले. आजही ते सगळं आठवून त्याच्या आत रक्त उसळत होतं. तिने मारलेली कानाखाली आणि मग त्याने तिला दिलेली भयानक शिक्षा सगळं त्याच्या नजरेसमोरून जसंच्या तसं झरझर करत निघून गेलं होतं. त्याने एक सुस्कारा सोडला. पण अचानक त्याला ईशाचे शब्द आठवले. तिची काहीच चूक नाही, माझ्यामुळे गैरसमज झाला होता. त्याला आठवलं आणि त्याने काहीतरी विचार केला. त्याने रॉकीला आत बोलावलं. येस बॉस. रॉकी आत येत म्हणाला. रॉकी, मला त्या दिवशीची नंदिनीची पूर्ण माहिती हवी आहे. काय घडलं आणि कसं घडलं, सगळं काही. शौर्य त्याच्याकडे पाहत गंभीर चेहऱ्याने म्हणाला. आणि रॉकीला समजलं तो काय आणि कोणत्या दिवसाबद्दल बोलत आहे ते. येस बॉस, मी सगळी माहिती मिळवतो. रॉकी लगेच म्हणाला. बॉस, ते नताशा मॅडम आल्यात बाहेर, भेटायचं म्हणत आहेत तुम्हाला. रॉकी त्याच्याकडे पाहत जरा भीतच म्हणाला. कारण मागच्या वेळी तो त्याच्यावर चांगलाच चिडला होता. तुला किती वेळा सांगितलं आहे रॉकी, असं रोज रोज कुणालाही भेटायला मी रिकामा नाही बसलो इथे. नाही भेटायचं म्हणून सांग. शौर्य लगेच चिडून म्हणाला. तसा रॉकीने घाबरून एक आवंढा गिळला. सॉरी बॉस, मी सांगतो त्यांना. रॉकी म्हणाला आणि लगेच तिथून बाहेर पडला. इकडे कॉलेजमध्ये नंदू, ईशा, उद्या तुम्ही दोघी येणार आहात ना? सिद्धार्थने त्या दोघींकडे पाहत विचारलं. आत्ताच कॉलेज सुटलं होतं आणि तिघेही क्लास बाहेर पडले होते. सिद्ध, ॲक्च्युली माझं नक्की नाहीये रे. म्हणजे आधीची गोष्ट वेगळी होती ना, आता घरी विचारावं लागेल मला तसं. नंदिनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसा सिद्धार्थचा चेहरा लगेच पडला. यार प्लीज, उद्या बर्थडे आहे माझा
आणि माझी बेस्ट फ्रेंड नसेल तर कसे चालेल? सिद्धार्थ नाराज होत म्हणाला. तसं नंदिनीलाही वाईट वाटलं. सिद्ध, प्लीज समजून घे ना, नंदिनी त्याला विनवणी करत म्हणाली. कारण तिचं आता लग्न झालं होतं, त्यामुळे ती असं परस्पर त्याला होकार सांगू शकत नव्हती. तिला घरी विचारणं भाग होतं. ईशा, तू तरी सांग तिला. सिद्धार्थ आता ईशाकडे पाहत म्हणाला. सिद्ध, अरे ती म्हणते ना तिला नाही जमणार म्हणून, ईशा वैतागून म्हणाली. कारण तिलाही वाटत होतं नंदिनी जर नाही आली तेवढंच बरं होईल. कारण ती सिद्धार्थपासून जेवढी लांब राहील तेवढंच चांगलं होतं तिच्यासाठी. मला काही माहीत नाही, तुम्ही दोघी मला उद्या पार्टीमध्ये हव्या आहात, नाहीतर आपली फ्रेंडशिप तुटली म्हणून समजा. आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला काय करायचं ते, यायचं की नाही. सिद्धार्थ त्या दोघींकडे पाहत चिडून म्हणाला आणि तसाच रागात तिथून बाहेर निघून गेला. तो गेला तसं नंदिनीने डोक्यालाच हात लावला. असा काय ग हा, कसा निघून गेला? सगळं सोपं वाटतं याला, नंदिनी नाराज होत ईशाला म्हणाली. तिच्यासाठी सिद्ध तिचा बेस्ट फ्रेंड होता. अजून तरी त्याच्या मनात तिच्याविषयी फिलिंग्स आहेत हे तिला माहीत नव्हतं. उद्याचं उद्या पाहूया नंदू, चल आता उशीर होतोय, ईशा लगेच विषय बदलत म्हणाली. आणि दोघीही मग तिथून बाहेर पडल्या. नंदिनी आणि ईशा बाहेर आले तर नंदिनीचा ड्रायव्हर तिचीच वाट पाहत गाडीजवळ उभा होता. ती आली तसं त्याने अदबीने तिच्यासाठी दरवाजा उघडला. मग नंदिनीही आत जाऊन बसली. तिने ईशाला हात दाखवत बाय केलं आणि गाडी आता सूर्यवंशी विलाच्या दिशेने रवाना झाली. रात्रीच्या वेळी तो हायफाय पब झगमगत होता. प्रत्येक जण आपल्या पार्टनर सोबत डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होतं. कोणी ड्रिंकवर ड्रिंक रिचवत होतं आणि अशाच एका टेबलवर तो बसला होता. एका हातात ड्रिंक होती तर दुसऱ्या हाताला फ्रॅक्चर होतं. तो समोर नाचणाऱ्या पोरींना नजरेने स्कॅन करत होता आणि त्याही मादक नजरेने त्याच्याकडे पाहत होत्या. कारण तो एका श्रीमंत घरातला मुलगा होता, सूर्यवंशींचा लहान मुलगा. हे पूर्ण पबमध्ये माहीत होतं. त्याचा स्टेटस आणि पैसा पाहून प्रत्येक मुलगी त्याच्याकडे आकर्षित होत होती. आपण त्याच्या नजरेत यावं आणि त्याची एक नजर आपल्यावर पडावी म्हणून कायम त्यांची धडपड चालू होती. कारण त्याच्यासोबत एक रात्र घालवणं म्हणजे मालामाल होण्यासारखं होतं. कारण तो त्याच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक मुलीवर पाण्यासारखे पैसे उधळत होता. तोच होता श्रीमंतीचा माज असलेला, रंगील आणि पूर्ण बिघडलेला निखिल सूर्यवंशी. अर्थात सूर्यवंशी जरी असला तरी तो त्या नावाला एक कलंक होता. तो समोरच्या मुलीकडे एकटक पाहत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज पडला. हाय, इथे बसू शकते का? एक नाजूक आवाज आला आणि त्याने त्या दिशेने पाहिलं. हो, सीट, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. रेड कलरचा शॉर्ट वन पीस, भडक मेकअप, कर्ल केलेले केस आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन नताशा त्याच्या शेजारच्या चेअरवर येऊन बसली. तिने त्याच्या हाताकडे पाहिलं. हात कसा आहे आता? दुखतोय का? ती मुद्दामहून त्याला टॉन्ट मारत म्हणाली. तसा त्याने तिला एक रागीट लुक दिला. तशी ती आता मात्र खळखळून हसू लागली. तिने कसंबसं स्वतःचं हसू कंट्रोल केलं. तो अजूनही रागाने तिच्याकडे पाहत होता. माझा शौर्य आहेच पॉवरफुल. त्याचा एक हात जरी पडला ना, समोरचा महिनाभर तरी उठत नाही, नताशा केस उडवत आणि एकदम तोऱ्यात म्हणाली. आणि आता हसण्याची बारी त्याची होती. तो जोरजोरात हसू लागला. ती मात्र गोंधळून आणि रागात त्याच्याकडे पाहत होती. नाही, बरी आहेस ना तू? ताप आहे का बघू? त्याने त्याच्या चांगल्या असलेल्या हाताने तिच्या कपाळावर उलटा हात ठेवला आणि ताप चेक करू लागला. शट अप निखिल, काय करतोयस? ती त्याचा हात जोरात झटकत म्हणाली. तसा निखिल परत एकदा हसू लागला
नाही, बघतोय. ताप तर गेला नाही ना डोक्यात? कारण तू वागत तर तशीच आहेस. निखिल तिला परत टॉन्ट मारत म्हणाला आणि समोर असलेला वाईनचा ग्लास उचलून तोंडाला लावला. नताशाला त्याच्या बोलण्याचा राग आला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. तो आता तुझा शौर्य नाहीये. इनफॅक्ट तो तुझा कधीच नव्हता. आधीही तू जबरदस्ती त्याच्या मागे पुढे करत होतीस आणि आता जेव्हा त्याचं लग्न झाले तेव्हाही तू तेच करत आहेस. तो परत एकदा खोचकपणे म्हणाला आणि तिला राग आला. आणि हे कोण बोलतंय? तो जो आधीही त्या नंदिनीला पाहून वेडा झाला होता आणि आताही जेव्हा ती तुझी वहिनी झाली आहे तरीही तिच्यासाठी वेडाच आहेस. तेव्हाही तू तिच्यापर्यंत पोहोचू शकला नव्हतास आणि आता तर विसरूनच जा. आणि राहिला प्रश्न शौर्याचा, तर तो फक्त माझा आहे. मी त्याला त्या नंदिनीचा कधीच होऊन देणार नाही. समजलं ना? नताशा दात ओठ खात आणि रागात निखिलकडे पाहत म्हणाली. नताशा रागात बडबडत होती, पण निखिल मात्र शांतपणे कसल्याशा विचारात हरवला होता. तुला नाही वाटत का आपले इरादे आणि टार्गेट एकच आहे? निखिल तिच्याकडे पाहत म्हणाला. तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? ती गोंधळून म्हणाली. त्याचं बोलणं तिला समजलं नव्हतं. म्हणजे तुला शौर्य हवाय. त्यासाठी तुला नंदिनीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे आणि मला त्या शौर्यसोबत बदला घ्यायचा आहे. आधी तर मला ती आवडत होतीच, पण आता ती त्या शौर्याची आहे म्हणून मला तिला त्याच्यापासून दूर करायचं आहे. त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे. आपल्या दोघांचं टार्गेट एकच आहे. मग वेगवेगळे प्रयत्न करण्यापेक्षा एकत्र मिळून प्रयत्न करूयात. अशाने तुला शौर्य मिळून जाईल आणि नंदिनी त्याची बायको त्याच्या आयुष्यातून डायरेक्ट माझ्याकडे, आणि तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. मग असं जर असेल तर एकत्र यायला काय हरकत आहे? एकत्र प्रयत्न केले तर रिझल्ट लवकर मिळेल. काय म्हणते? विचार करून सांग. निखिल तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून ती विचारात पडली. त्याचं बोलणं तिलाही पटत होतं, कारण तो जे काही बोलत होता ती डील तिच्या फायद्याचीच होती. तिने थोडासा विचार केला. ओके, डन, मी तयार आहे. नताशा लगेच त्याच्या समोर हात करून म्हणाली. तसं त्याने त्याच्या मोडलेल्या हाताकडे पाहिलं. बिचाऱ्याला शौर्यने कोणासोबत हात मिळवण्याच्या लायक सुद्धा ठेवलं नव्हतं. नताशाने जीभ चावली. सॉरी, ती कसंनुसं हसत म्हणाली आणि तिने हात मागे घेतला. शौर्य, आता जे जे तुझं आहे ते सगळं माझं होणार. तुझा पूर्ण बिझनेस आणि आता तर तुझी बायको सुद्धा. तुला जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिलं होतं ना नंदिनी, तेव्हाच मी वेडा झालो होतो तुझ्यासाठी. किती सारे प्रयत्न केले मी तुला मिळवण्यासाठी, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पण काय झालं? मध्येच त्या शौर्याने बाजी मारली आणि तुझ्याशी लग्न केलं. शौर्य सोबत तुला त्या लग्न मंडपात पाहून खूप मोठा धक्का बसला होता मला. शॉक झालो होतो मी पूर्ण. जी गोष्ट मला आवडली होती ती शौर्यने परत एकदा माझ्यापासून हिरावून घेतली होती. मी खूप जास्त तुटलो होतो, कारण मागच्या वेळी बिझनेस होता, पण यावेळी माझी आवड, माझं प्रेम माझ्यापासून हिरावलं गेलं होतं. आणि आता मी या नताशाला हाताशी घेऊन माझ्या नंदिनीला परत एकदा मिळवणार. तिला माझ्याकडे यावंच लागेल. निखिल ड्रिंक करत मनातच विचार करत होता. नंदिनी, काय शौर्याची बायको म्हणून मिरवायचं तेवढं मिरवून घे, कारण परत तुला ती संधी आयुष्यात कधी मिळणार नाही.
कारण लवकरच तुला त्याच्या आयुष्यातून मी बेदखल करणार आहे आणि मग त्याच्या आयुष्यात फक्त ही नताशा असेल. नताशा मनातच खुनशीपणे म्हणाली. निखिल आणि नताशा आपापल्या विचारातच नंदिनी आणि शौर्यला कसं दूर करायचं ह्याच्या कल्पना रचत होते. कथेचा हा भाग इथे संपला. कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा. भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.